लाडक्या बहिणींनो, मी तुम्हाला काय सांगितलं होतं की 15 मेच्या पहिलेच तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा होईल. 3,000 जमा होत की 1500 जमा होत, परंतु 15 मेच्या पहिले 100% काय 1001% तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा होईल असं मी तुम्हाला पहिलेच सांगून दिलं होतं. आणि शेवटी तेच झालं. 3,000 रुपये तर नाही आले, परंतु 1500 रुपये आले. 1500 रुपये आले. 21वा हप्ता चाला लाडक्या बहिणींनो. मार्च महिन्याचाच हप्ता इथे देण्यात आलेला आहे. हे बघा, मार्च महिन्याचेच आज 1500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये वाटप झालेले आहे. तुम्हाला हप्ता आला असेल ना, तर कमेंट करून सांगा. पटापट कमेंट करा की 1500 आले म्हणून. आणि हे बघा, ज्या कोणत्या बहिणीला अजूनपर्यंत हप्ता आलेला नसेल त्यांना पुढील 1-2 तासामध्ये किंवा 10-20 मिनिटांमध्ये हप्ता येऊन जाणार आहे. सर्व लाडक्या बहिणींना हप्ता येणार आहे. हे बघा, आता बोललं होतं की 3,000 रुपये येतील. काय बोलण्यात आलं होतं की 3,000 रुपये येतील असं बोलण्यात आलं, परंतु बघितलं तर काय फक्त 1500 रुपयेच यावेळी पण शासनाने टाकलेले आहेत. ऑलरेडी 2 महिन्याचे पैसे थांबलेले होते, 2 महिन्याचे हप्ते थांबलेले होते, तर 3,000 रुपये द्यायला पाहिजे होते, परंतु तसं नाही झालं. फक्त 1500 रुपयेच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आलेले आहेत. त्यामुळे आज 1500 आले. आता एप्रिलचा हप्ता म्हणजे 22वा हप्ता, 21वा हप्ता हा मार्च महिन्याचा होता. 1500 रुपये ते तुमच्या खात्यामध्ये जमा झाले. आता 22वा हप्ता म्हणजे एप्रिलचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये वाटप त्याचं पण होणार आहे. त्याबद्दल पण अपडेट आलेला आहे, ते अपडेट पण सांगतो. व्हिडिओ पूर्ण बघा, सर्व माहिती सांगतो. हा, तर लाडक्या बहिणींनो बघा, 1500 रुपये तुम्हाला आले मार्च महिन्याचे 21व्या हप्त्याचे. 22वा हप्ता एप्रिल महिन्याचा हप्ता आहे. ज्या पद्धतीने पहिले चर्चा सुरू झाली होती, ज्या पद्धतीने पहिले अपडेट येत होत्या की 3,000 रुपये मिळतील 2 महिन्याचे, परंतु तसं काही झालंच नाही. फक्त 1500 रुपये सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत. पटापट चेक करा आणि कमेंट करून सांगा 1500 रुपये आले. सर्व बहिणींना आलेले आहेत. ज्यांना कोणाला आले नसेल त्यांना पुढील 10-20 मिनिटात 1-2 तासात येऊन जातील. ओके, चला ठीक आहे. आज तर 1500 रुपये आले. आता एप्रिलचा हप्ता जो 22वा हप्ता आहे त्याबद्दल अपडेट मी तुम्हाला सांगतो. आणि पहिले एक गोष्ट लक्षात घ्या, 66 लाख बहिणींचा हप्ता बंद झालेला आहे. किती? 66 लाख. तर एवढ्या बहिणींचा हप्ता बंद झालेला आहे आणि भरपूर बहिणींचा हप्ता बंद झाला आणि त्यांची पडताळणी सुरू होती, त्यामुळेच हप्ता येण्यास एवढा उशीर झाला. ओके, आता 2-3 महिन्यापासून हा हप्ता आलेला नव्हता 1500 रुपयाचा. म्हणजे मार्च महिन्याचा हप्ता होता हा हा आता आला. मे महिन्यात आला हा मार्च महिन्याचा हप्ता. बघा, कारण भरपूर बहिणींना अपात्र करायचं होतं, म्हणजे ज्या बहिणी निकषात बसत नाही त्यांना अपात्र करायचं होतं, त्यांचा हप्ता कायमचा बंद करायचा होता. त्यामुळे 66 लाख बहिणी आता अपात्र झालेल्या आहेत, ज्यांना आता यापुढे हप्ता भेटणार नाही. आणि आता जी काही संख्या उरलेली आहे ती उरलेली आहे 1,77,00,000. ओके, तर एवढ्याच बहिणींना आता 1500 रुपये हे भेटणार आहेत आणि ऑलरेडी खात्यामध्ये जमा झाले पण असतील भरपूर बहिणींच्या. 1,77,00,000च बहिणींना आता यापुढे हप्ता भेटत जाणार आहे. एवढ्याच बहिणी आता पात्र आहेत. सांगता येत नाही, पुढे अजून यामधून पण भरपूर संख्या घटू शकते. भरपूर बहिणी अजून अपात्र होऊ शकते, कारण 2.5 लाखपेक्षा उत्पन्न जास्त गेलं तर त्या बहिणींना अपात्र केलं जात आहे. ओके, चला ठीक आहे. महत्वाची खुशखबर तर आनंदाची बातमी आपल्याला शेवटी मिळालीच आहे. ठीक आहे, 1500 काय हो, 1500 आले. परंतु मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जो 22वा हप्ता आहे एप्रिलचा हप्ता आहे त्याबद्दल तर सर्वात मोठी खुशखबर आता तुम्हाला पुढे पाहायला भेटणार आहे. पुढील एका मिनिटात तुम्हाला एप्रिलचा हप्त्याबद्दल अपडेट मी सांगणार आहे. तर बघा, पहिले मी तुम्हाला याच हप्त्याबद्दल बोलत आहे अजून 1 मिनिट. 1500 रुपये आले म्हणून. 1500 रुपये हे मार्च महिन्याचे आहे. पुन्हा तुम्हाला काय सांगत आहे की तुम्हाला समजायला पाहिजे की हप्ता कोणता आलेला आहे. हा 2 महिन्याचा पहिलेचा हप्ता आहे. म्हणजे एप्रिल मेचा हप्ता आलेलाच नाही, हा डायरेक्ट मार्च महिन्याचा हप्ता आहे. मार्च, त्यानंतर एप्रिल, मागील महिन्याचा एप्रिलचा हप्ता आणि मे महिन्याचा हप्ता, हे 2 हप्ते अजून बाकी आहेत. म्हणजे फक्त तुम्हाला 1500 रुपये आता आलेले आहेत, म्हणजे मार्च महिन्याचे. एप्रिल महिन्याचा हप्ता अजून बाकी आहे. चला त्याबद्दल अपडेट बघा आता. हा, तर आता मी तुम्हाला 22वा हप्ता एप्रिल हप्त्याचा बद्दल अपडेट देतो. आता 1500 रुपये तुम्हाला मार्च महिन्याचे येऊन गेले, बरोबर. आता तुम्ही 22वा हप्त्याची पण प्रतीक्षा करत असाल की मागील महिन्याचा हप्ता पण थांबलेला आहे तुमचा ऑलरेडी, 22वा हप्ता एप्रिलचा. तर तो हप्ता तुमच्या खात्यामध्ये कधी जमा होईल? याच महिन्यात. हे बघा, ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं होतं ना की 15 मेच्या पहिले तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा होईल, मी तुम्हाला बोललो होतो 1500 किंवा 3,000 रुपये जमा होतील असं बोललो होतो, परंतु 3,000 रुपये काही नाही आलेत.
फक्त 1500 रुपये झालेत. ऑलरेडी अजून 1 महिन्याचे हप्ते थांबलेले आहेत. त्यामुळे मी ते बोलत होतो की 3000 रुपये येतील, परंतु 3000 रुपये आले नाहीत. ऑलरेडी अजून 1 महिन्याचे हप्ते तुमचे थांबलेले आहेत. ते आहेत एप्रिल महिन्याचे, बरोबर ना? मग तो एप्रिल महिन्याचा हप्ता याच महिन्यात भेटणार आहे आणि या महिन्याच्या शेवटी 100% तुमच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा पण 22व्या हप्त्याचे पण पुन्हा 1500 रुपये, हे बघा, पुन्हा 1500 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होतील लाडक्या बहिणींनो. ओके, पुन्हा 1500 रुपये येतील या महिन्याच्या शेवटी. आता लगेच काही तुमच्या खात्यामध्ये जमा होणार नाहीत, परंतु या महिन्याच्या शेवटी तुमच्या खात्यामध्ये हप्ता 22वा हप्ता एप्रिलचा, या महिन्याच्या शेवटी 22वा हप्ता एप्रिलचा हप्ता जमा होईल. 1500 रुपये पुन्हा येतील. परंतु आता आज हप्ताला 1500 रुपये, उद्या पण अजून काही बहिणींना 1500 रुपये मिळणार आहेत. म्हणजे मार्च महिन्याचंच वितरण अजून 2-4 दिवस चालणार आहे. आलं लक्षात? म्हणजे असं नाही की सरसकट सर्व जिल्ह्यात वाटप होऊन जाते. पहिले काही जिल्ह्यात हप्ता येतो, मग काही जिल्ह्यात हप्ता येतो. आता भरपूर बहिणींना हा 1500 रुपयाचा मार्च महिन्याचाच हप्ता अजून आलेला नसेल. जरी आलेला नसेल ना, तर पुढील 1-2 तासामध्ये येऊन जाईल, नाहीतर पुढील उद्यापर्यंत हप्ता सर्वांना मिळून जाईल. काही टेन्शन घेऊ नका. ओके, तर शेवटी 1500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत. ही सर्वात मोठी बातमी आहे. राज्यातील सर्व लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे. आणि भरपूर बहिणींना तर असं वाटत होतं की हप्ता येत की नाही, हप्ता काय येत नाही, हप्ता बंद झाला काय? हप्ता बंद वगैरे झालेला नाही, हप्ता सुरूच आहे. हप्ता तुम्हाला भेटणारच आहे. हा फक्त पुढे मागे होत आहे, दिवस पुढे मागे होत आहे. फक्त टाईमवरती हप्ता येत नाही आहे, हे आपल्याला पाहायला मिळत आहे. फक्त बस, दुसरं काही नाही, परंतु हप्ता मिळत आहे. फक्त एक वेळेवर हप्ता यायला पाहिजे. 2-2, 3-3 महिन्याचे हप्ते थांबून गेलेले आहेत आणि फक्त शासनाने 1500 रुपये टाकले. बघा, ऑलरेडी 2 महिन्याचे हप्ते थांबले होते, तर माझ्या मते 3000 रुपये द्यायला पाहिजे होते लाडक्या बहिणींना. चला ठीक आहे, 1500 दिले, ठीक आहे. आता 1500 रुपये अजून तुम्हाला एप्रिलचा हप्ता पण लवकरच मिळेल, कारण तो हप्ता पण थांबलेलाच आहे ना ऑलरेडी. तर एप्रिल हप्ता जो आहे तो तुम्हाला या महिन्याच्या शेवटी मिळून जाईल. ओके, चला ठीक आहे लाडके बहिणींनो, ज्यांना हप्ता आला त्यांनी कमेंट करून सांगा. पटापट कमेंट करा. 1500 आले तर ते कमेंट करा. आणि भरपूर बहिणींना बघा काय झालेलं आहे, भरपूर बहिणींना जो हप्ता होता ना, तर मागील महिन्याचा हप्ता भरपूर 4-5 महिन्यापासून आलेला नव्हता. ज्यांना मागील 4-5 महिन्याचा हप्ता आलेला नाही ना, त्यांना जास्त रक्कम मिळण्याची शक्यता आहे. ओके, त्यांना जास्त रक्कम मिळू शकते. चला ठीक आहे, जी अपडेट आली ती संपूर्ण अपडेट तुम्हाला सांगितली. या व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा. चॅनलवर पहिल्यांदा आलेलं असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आणि एक गोष्ट पुन्हा सांगतो, अजूनपर्यंत तुम्हाला हप्ता मिळाला नसेल तर हप्ता आता कोणत्या क्षणी जमा होईल, मोबाईलच्या मेसेजकडे लक्ष ठेवा. ज्या बहिणींचे हप्ते थांबलेले होते, ज्यांनी ई-केवायसी दुरुस्ती केलेली आहे, त्यांना जास्त रक्कम मिळू शकते. ज्यांचे मागील हप्ते थांबलेले आहेत, ते मागील हप्ते पण त्यांच्या खात्यामध्ये जमा होतील आणि आता हे 1500 रुपये पण जमा होतील. म्हणजे जास्त रक्कम त्यांच्या खात्यामध्ये जमा होईल. तर ज्यांना कोणाला जास्त रक्कम आली असेल त्यांनी ते कमेंट करून पण सांगा. थांबलेले हप्ते पण तुम्हाला या हप्त्यासोबत मिळाले असेल तर ते पण कमेंट करून सांगा. चला ठीक आहे, 1500 रुपये आले, ही खुशखबर होती आजच्या या व्हिडिओमध्ये. आणि 22वा हप्ता एप्रिलचा हप्ता तुम्हाला या महिन्याच्या शेवटी भेटणार आहे. सर्व माहिती आपण बघितली. या व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. चॅनलवर पहिल्यांदा आलेला असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद, भेटू पुढील व्हिडिओमध्ये.